नमस्कार. आवाज भारती मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. रात्रीच्या राड्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाई. आधी बेपत्ता, नंतर नदी किनारी बॉडी. घराबाहेर गेली ते आलीच नाही. विवाहितेच्या मृत्यूनं रायगडमध्ये खळबळ. घरात घुसून मर्डर करेन. पुण्यात पोलिसांना धमकी देत तोंडावर फवारला मिरची स्प्रे. पोलीस ठाण्यात राडा. जेवणात आळ्या आणि मिक्सरचं ब्लेड. विद्यार्थ्यांना मारहाण. मोहन माळी इंटरनॅशनल शाळेवर धक्कादायक आरोप. विधान भवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले. तुमच्या लोकांवर कारवाई करा, अन्यथा सरकारला ओपन चॅलेंज. बारामतीत वरिष्ठ बँक मॅनेजरने शाखेतच आयुष्य संपवलं. शेवटच्या चिठ्ठीने खळबळ. डोळे पाणावणारी अखेरची इच्छा. मुंबईत मोठी दुर्घटना. 3 मजली इमारत कोसळली. 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. कर्ज काढून वडिलांनी लेकीचं लग्न लावलं, पण लग्नाच्या 12 दिवसातच नववधूला विष पाजलं. विवाहितेचा मृत्यू. स्वतःच्या मुलाला बरं करण्यासाठी 3 वर्षाच्या चिमुकल्याचा नरबळी. तांत्रिकाच्या सांगण्यावरून वडिलांचं भयंकर कृत्य. घटनेनं खळबळ. दादा एवढा लेट झालाय, सकाळी जा. नातेवाईकांचा आग्रह मोडला. कार खड्ड्यात उलटून 7 जणांचा दुर्दैवी अंत. बिहारमधील नागरिकांना 125 युनिट मोफत वीज. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची घोषणा. मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल. सरकारमध्ये थोडी जरी साधन सुचिता शिल्लक असेल तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा. विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले. मजुरी करणाऱ्या तरुणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाचं फूस लावलं. 3 बहिणींना सोबत घेऊन पळाला. मुंबईत धक्कादायक प्रकार. पोलीस अधिकाऱ्याने गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याला तंबाखू मळून दिले. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. देवेंद्र फडणवीस, तुम्ही फक्त मजा पाहत रहा. जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली. तो स्क्रीनशॉट दाखवला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज भारती या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा.